आपण जोरदार घोषणा देऊ सगळ्यात आधी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या गद्दारांचं करायचं काय? उद्धवजी ठाकरे साहेब मार्गदर्शन करणार आहे। त्याआधी आपल्या या व्यासपीठावर माननीय उद्धवजी सोबतच माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, माननीय संजयजी राऊत साहेब, अनिलजी देसाई साहेब, विनायकजी राऊत साहेब, चंद्रकांतजी खैरे साहेब, बबनरावजी थोरात साहेब, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे। मी जास्त बोलणार नाही। साहेब, आपण विदर्भाचा दौरा करून मराठवाड्यात आलेला आहे। मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, पण जशी संतांची भूमी आहे, संत नामदेवाची आहे, संत ज्ञानेश्वरांची आहे, एकनाथ महाराजांची आहे, तशीच ही भूमी रजाकाराला वापस पाठवणारी सुद्धा आहे, रजाकाराला पूर्णपणे नेस्तनाबूत करणाऱ्याची सुद्धा आहे, निजामाशी दोन हात करणाऱ्याची सुद्धा आहे। आणि म्हणून या गद्दारांनी काही केलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यातले भले 3 खासदार गेले असतील, परंतु या 3च्या 3 ठिकाणी आपण जो द्याल तो उमेदवार निश्चित पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येईल, एवढंच अभिवचन देतो। आपल्या या मराठवाड्यात स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।